नमस्कार. आज आपण नकळत घटना कशा घडतात याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. आपण एखाद्या ठिकाणी बसलेलो असतो किंवा रस्त्याने चालत असतो. अशावेळी एखादी व्यक्ती आपल्या नजरेसमोरून जाते. त्यावेळेस आपणास वाटते की ही व्यक्ती आपल्या ओळखीची आहे आणि ओळखीची वाटून आपण त्याला हाक मारतो. ज्यावेळी ती व्यक्ती मागे फिरून पाहते त्यावेळी आपल्या लक्षात येते, अरे रे, ही व्यक्ती आपल्या ओळखीची नाही. आपण त्याला म्हणतो ठीक आहे, सॉरी. त्या व्यक्तीला देखील कोणत्याही प्रकारचं दुःख किंवा वाईट वाटत नाही. बऱ्याच कुटुंबामध्ये भोजनास सपरिवार एकत्र लोक बसत असतात आणि एखाद्या व्यक्तीला भूतकाळातील एखादी घटना आठवून तो गालातल्या गालात हसतो आणि त्या परिवारातील एखादी व्यक्ती त्याला विचारते, अरे का हसतो आहेस? त्यावेळी व्यक्ती काहीतरी सांगून ती वेळ निभावून नेते. त्याचबरोबर चुलीवरती किंवा गॅसवरती दूध तापवण्यास ठेवले जाते आणि एखाद्याला सांगितले जाते, दुधाकडे लक्ष ठेव, दूध उतू जाईल. आपणाला माहिती असते, आपण जर लक्ष दिलं नाही तर हे दूध उतू जाणार आहे आणि घरातील लोक आपल्यावरती खवळणार आहेत आणि लक्ष देण्यास तो सुरुवात करतो. तरी परंतु काही क्षणाची नजरचूक होते आणि नेमकं दूध त्या ठिकाणी ते उतू जातं. काही लोक धनधान्य किंवा भाजीपाला निवडत बसलेले असतात आणि निवडत असताना निवडलेले धनधान्य किंवा भाजीपाला नेमका कचऱ्यामध्ये टाकला जातो. काही लोकांना आपला निरोप दुसऱ्या व्यक्तीस सांगण्याची जबाबदारी सोपवलेली असते. ती व्यक्ती म्हणते, ठीक आहे, तुमचा निरोप मी नक्की सांगेन. आणि ज्यावेळी व्यक्ती आपल्या घरी येते आणि घरच्या कामकाजामध्ये रममाण होत असताना ती व्यक्ती निरोप सांगण्यास विसरून जाते. एकंदरीत काय, ह्या गोष्टी नजरचुकीनं घडत असतात. त्याचबरोबर नकळत खोटे बोलले जाते. तोंडातून नकळत अर्वाच्य शिव्या बाहेर पडल्या जातात. नकळत मोहास बळी पडले जाते. आपण आता एक उदाहरण पाहूया, नकळत कशी घटना घडते. असेच एक सदग्रस्त एका कार्यालयाकडे आपले सायकल घेऊन निघून गेले. ज्यावेळी कार्यालय आले त्यावेळी आपली सायकल त्यांनी कार्यालयाच्या बाहेर लावली आणि कार्यालयामध्ये कामानिमित्त गेले. 15-20 मिनिटानंतर त्यांचे काम संपल्यानंतर ते कार्यालयाच्या बाहेर आले आणि आपली सायकल म्हणून दुसऱ्याची सायकल घेऊनच ते मार्गस्थ झाले. थोड्या अंतरावरती गेल्यानंतर लक्षात आले की या सायकलमधील हवा कमी झालेली आहे. म्हणून ते खाली उतरले आणि सायकल घेऊन पायी चालतच सायकलच्या दुकानाच्या दिशेने निघाले. ज्यावेळी सायकलचे दुकान आले त्यावेळी त्यांनी ती दुसऱ्याची सायकल तिथं लावली आणि पंप घेण्यासाठी ते दुकानामध्ये गेले. पंप घेऊन बाहेर आले. दुसरी सायकल बाजूलाच राहिली आणि तिसऱ्याची सायकल त्या ठिकाणी उभी होती की त्याच्यामध्ये हवा पूर्वीच भरलेली होती. त्या व्यक्तीनं किंवा त्या सदग्रस्तानं त्या हवा भरलेल्या सायकलमध्येच हवा भरण्यास सुरुवात केली. पूर्वीच हवा असल्यामुळे त्या टायरचा ब्लास्ट झाला आणि टायर त्या ठिकाणी फुटली गेली आणि मूळ मालक त्या ठिकाणी धावतच आला. सगळी लोक तिथं जमा झाली आणि त्या ग्रस्तानं सांगितलं, अरे अरे, चुकून माझी सायकल विशिष्ट कार्याजवळ राहिलेली आहे आणि चुकून मी या सायकलमध्ये हवा भरलेली आहे असे म्हणून त्या ठिकाणी त्यांना सांगितलं. लोक पोट धरून हसत होती. ती व्यक्ती खजील झालेली होती. तरी देखील लोकांनी ठीक आहे ठीक आहे असं घडतं. म्हणण्याचा अर्थ असा आहे की कोणतीही घटना घडत असताना ती सांगून सवरून होत नाही, नकळत होत असते. अपघात देखील पहा, विविध प्रकारचे अपघात होतात. मोटरसायकल असो, चारचाकी वाहन असो, ट्रक असो, या घटना देखील थोड्याशा नजरचुकीनं किंवा नकळत घडणाऱ्या घटनेतून
घडत असतात. म्हणून आपण किती जरी सावधगिरी बाळगली तर ह्या घटना घडतच राहतात. तरी देखील त्यातून आपण सावरून जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संकल्पना श्री फल्ले सर. धन्यवाद.